आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत। आणि आजचं आपलं सेशन जे आहे ते लॉ ऑफ अट्रॅक्शन असं आपल्या टॉपिकचं नाव आहे। आणि बघा आजचं जे सेशन आहे त्या संदर्भात जसं की आपण मागच्या सेशन मध्ये देखील बघितलं होतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आहे। आपण जे विचार करतो ते विचार आपल्याकडे कसे आकर्षित होतात। आपण जेही काही विचार करतो ते आपण असतो आणि ते आपण बनतो। पुढच्या जीवनात फ्युचर मध्ये सुद्धा आपण आता जे विचार करत आहोत त्या गोष्टी ते अनुभव आपल्याकडे आकर्षित होतात। आणि असं जे हे लॉ आहे, असा जो रूल आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, तो आपण मागच्या सेशन मध्ये सुद्धा अनुभवला होता। तर तसंच आजचं देखील हे सेशन आहे आणि या सेशन मध्ये आपण काही गोष्टींविषयी माहिती घेणार आहोत, मनाविषयी माहिती घेणार आहोत। मनात काय काय विचार येतात आणि काय काय त्याचा परिणाम आपल्यावर होतो। तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या मनाला त्रास केव्हा होतो, आपल्याला खूप त्रास केव्हा होतो, मानसिक त्रास केव्हा होतो। तर बघा आपण जर मनाला कंट्रोल करू शकलो, त्याला जर ट्रेन करू शकलो तर आपण हा होणारा त्रास कमी करू शकतो। आपल्या आजूबाजूच्या गोष्टी त्याच राहतात, पण आपण मनाला बदलल्यामुळे आपण आनंदी होतो, हॅपी होतो आणि आपल्याकडे जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपण आकर्षित करू शकतो। असं हे सगळं आहे, त्याविषयी आपण आज बोलणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचा त्रास आपल्याला जेव्हा होतो, कुठल्या गोष्टीमुळे होतो, तर ते म्हणजे अपेक्षा, हो की नाही। आपण जेवढ्या दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो। समजा मी कुणाकडून अपेक्षा केली की या व्यक्तीने माझ्यासाठी ही गोष्ट करायला हवी, पण समजा त्या व्यक्तीने ती गोष्ट नाही केली तर आपल्याला दुःख होतं, आपल्याला त्रास होतो, आपल्याला स्ट्रेस येतो, हो की नाही। मग आपल्या अशा खूप जणांकडून अपेक्षा असतात, आई वडिलांकडून, भाऊ बहिणींकडून, मुलांकडून आणि इतरांकडून सुद्धा आपल्या खूप साऱ्या अपेक्षा असतात। आणि ह्या अपेक्षा जर का फुलफिल नाही झाल्या, पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते, हो की नाही। तर बघा असं हे अपेक्षांचं ओझं घेऊन आपण आयुष्यभर जगत राहतो आणि स्वतःला त्रास करून घेत राहतो। तर आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण अपेक्षांना सोडून देणार आहोत, रिलीज करणार आहोत, लेट गो करणार आहोत। तर तुम्ही म्हणाल आता लेट गो कसं करायचं। बघा आपण जेव्हा अपेक्षा करतो समोरच्या व्यक्तीकडून, आपण समोरच्या व्यक्तीला फोर्स करू शकतो का की तू हे केलंच पाहिजे, तुला हे करावंच लागेल, असं करू शकतो का आपण? नाही करू शकत। ते त्या व्यक्तीवर डिपेंड असतं, त्याला वाटलं तर तो करेल, नाही वाटलं तर तो नाही करणार, हो की नाही। मग असं या अपेक्षांमुळे आपलं हॅपीनेस आणि आपलं दुःख अवलंबून असतं। समोरचा चांगला वागला आपण हॅपी, समोरचा वाईट वागला आपण दुःखी, हो की नाही। असंच होतं ना। म्हणजे काय, थोडक्यात आपण आपल्या हॅपीनेसचं रिमोट समोरच्या व्यक्तीच्या हातात दिलेलं आहे। समोरच्या व्यक्तीने बटन दाबलं तर आपण हॅपी, नाही दाबलं तर आपण सॅड, दुःखी, हो की नाही। मग हे बरोबर आहे का? तर हे बरोबर नाहीये आणि त्यामुळे आपल्याला दुःख होत राहतं, आपल्याला त्रास होत राहतो, आपल्या मनावर ताण येतो आणि आपण नकारात्मक गोष्टी न कळत आपल्याकडे आकर्षित करून घेतो, हो की नाही। तर बघा आता आपण अपेक्षा कशा घालवायच्या ते बघणार आहोत। तर कसं घालवणार अपेक्षा, बघा मी जर एक पालक आहे, मी जर एक आई आहे, मी एक पालक आहे, मी आई आहे, तर काय होतं, माझ्या मुलाकडून अपेक्षा आहे, माझ्या मुलाने, माझ्या मुलीने असं वागलं पाहिजे, माझ्या मुलीने तसं वागलं पाहिजे, माझ्या मुलाने हे केलं पाहिजे, माझ्या मुलाने डॉक्टर झालं पाहिजे, आपण अपेक्षा करतो मुलांकडून। आणि काय होतं, आपण म्हणजे आपण पालक, आपण एकदम
आदर्श पालक. आपण पालकाच्या रोल मध्ये आहोत, आपण आदर्श पालक आहोत. आपल्यासारखे पालक दुसऱ्या जगात नाहीच आहे, कोणीच नाहीये. आणि बघा, जेव्हा आपण पालक आहोत, आपण आदर्श आहोत, आपण जे म्हटलं ते बरोबर. पण मुलांना ते बरोबर वाटतं का? त्यांना कदाचित ते बरोबर वाटणारही नाही. पण जेव्हा आपण आता बघा, पालकाच्या भूमिकेतून आपण जेव्हा मुलांच्या भूमिकेत गेलो, आपण मुलं आहोत, मी मुलगी आहे, मी मुलगा आहे, मी माझ्या पालकांचं ऐकते का? माझ्या पालकांच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत की माझ्या मुलीने हे करायला पाहिजे, किंवा मी मुलगा आहे तर माझ्या मुलाने, माझ्या आई वडिलांना वाटतं की याने हे करायला पाहिजे, आपण करतो का? आपण त्या अपेक्षांची पूर्ती करतो का? तर नाही. बघा, आपण आता मुलं आहोत, आपण आदर्श मुलं आहोत. आपल्याला काय वाटतं, मी म्हणजे बेस्ट, माझ्यासारखी मुलगी नाहीच आहे, मी खूप आदर्श मुलगी आहे, मी माझ्या आई वडिलांचं सांगितलेलं किंवा त्यांचं जे काही अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करत असते, त्यांच्या मनाची काळजी घेत असते, त्यांना वाईट वाटू नये म्हणून असं वागत असते, मी त्यांच्यासाठी खूप गोष्टी सॅक्रिफाईस करते, मी मुलगी आहे, मी आदर्श आहे, माझ्यासारखी आदर्श मुलगी नाही. म्हणजे बघा, मी पालकाच्या रोल मध्ये आहे तरी मी आदर्श, मी मुलांच्या रोल मध्ये आहे तरी मी आदर्श. तर आता बघा, आपण दुसऱ्या एका नात्याकडे वळूया. आता आपण सासू सुनेचं नातं घेऊया. बघा, आता जेव्हा मी सून आहे तेव्हा मी अगदी योग्य, माझं सगळं बरोबर, मी एकदम आदर्श सून आहे आणि माझ्या सासूचं सगळं चुकतं आहे, तीच माझ्याशी अशी वागते आहे, ती माझ्याशी तशी वागते आहे, म्हणजे मी चांगली आणि माझी सासू वाईट. ओके नाही, मी सुनेच्या रोल मध्ये आहे तर मी एक योग्य. आता मी स्वतःला सासूच्या रोल मध्ये नेते तर बघा काय होतं, पुन्हा मी सासू आहे, माझं सगळं बरोबर आहे, मी योग्य आहे, मी आदर्श आहे आणि माझी सून चुकीची, ती जेही काही वागते ते सगळं चुकीचं. आता मी जेव्हा सासू बनलेली आहे तेव्हा मी जेव्हा ज्या अँगलने सुनेकडे बघते आहे, मी योग्य आणि सून वाईट. तर बघा, आपण ज्या रोल मध्ये जातो आहोत त्या रोल मध्ये आपलंच बरोबर असा अट्टहास आहे आपला, पण आपण कधी चुकू शकत नाही का? आपलंही चुकू शकतं, हो की नाही? आपणही चुकू शकतो. मग आपल्याला हे रिअलाइज होणं गरजेचं आहे की आपलंही चुकू शकतं. आपण हे मान्य देखील करायला शिकायला हवं. आपण त्या रोल मध्ये जाऊन किंवा एक तटस्थ व्यक्ती म्हणून, समजा आता आपण बघूया की एक आई आणि एक मुलगी, या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं, कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे, कोणाच्या अपेक्षा कोणाकडून आहे, कोणाच्या अपेक्षा कोणाकडून आहे. तर मी एक तटस्थ व्यक्ती आहे, मी स्वतःला एका बाजूला ठेवेल, मी माझ्या पालकांना एका बाजूला ठेवेल आणि बघेल की बरोबर कोण आहे आणि चुकीचं कोण आहे. त्या रोल मध्ये जाऊन सुद्धा आपल्याला बघायचं आहे की चुकतं कोणाचं आहे, आणि ज्या व्यक्तीचं चुकत असेल त्या व्यक्तीला ते रिअलाइज करून देणं, त्या याच्याने रिअलाइज करून देणं, म्हणजे रागाने नाही तर व्यवस्थित समजावून त्या व्यक्तीला जर सांगितलं की तुझं हे चुकतं आहे, वाद करण्याची गरज नाहीये, भांडणं करण्याची गरज नाहीये, किंवा आपल्याला व्यक्त नाही करता आलं तर ते आपण आपल्यामध्ये साठवून ठेवतो आणि त्या व्यक्तीविषयी आपले विचार नकारात्मक बनायला लागतात आणि ती व्यक्ती मग काहीही करू द्या आपल्याला ते सगळं चुकीचंच वाटायला लागतं. एकदा एखादी व्यक्ती डोक्यात बसली की ती व्यक्ती कितीही चांगली असू द्या, आपल्याला त्या व्यक्तीच्या नकारात्मक गोष्टीच दिसतात आणि तिच्याकडे आपण त्याच दृष्टीने बघत राहतो, ती जेही काही करते ते चुकीचंच ह्याच अँगलने आपण बघत असतो. मग आपल्या मनाचं हे वागणं योग्य आहे का? हा खरं तर प्रश्न, याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. आपलं हे जे वागणं आहे हे योग्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही त्यामध्ये चेंज करू शकता, हो की नाही? तर बघा, असं हे अपेक्षांचं ओझं आपण आता जी ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्यातून घालवायचं कसं, तर आपल्या सुप्त मनामध्ये आपण न कळत एखाद्या व्यक्तीविषयी
एखाद्या गोष्टीविषयी अनेक विचार, नकारात्मक विचार आपल्या सुप्त मनात ठेवलेले असतात आणि आपल्या सुप्त मनात ते बीज असं असं वाढायला लागतं की त्याचे मोठी मोठी झाडं होतात आणि नंतर ते आपल्याला त्रासदायक होतं. तर याच्यामध्ये मी एक छोटंसं उदाहरण देते. बघा, सगळ्यांना माहितीच असेल, सगळ्यांना अनुभवही असेल, टमाट्याचं बी. टमाट्याचं बी बघा आपण असंच फेकून देतो बऱ्याचदा. पण ते बी काय होतं, त्या बीला जर आपण पाणी दिलं आणि माती दिली, उष्णता मिळाली, सूर्याची किरणं मिळाली की ते बी वाढायला लागतात आणि खूप सारे टमाट्याचे छोटे छोटे झाडं उगायला लागतात. हो की नाही? उगतात ना? आणि ते इतके फास्ट वाढतात टमाट्याची झाडं, खूपच फास्ट वाढतात. आता बघा, आता तुम्ही म्हणाल टमाट्याच्या झाडाचा आणि आपल्या मनाचा काय संबंध? पण आहे बघा, आपलं मनही त्या बीजाप्रमाणेच आहे. आपलं सुप्त मन, हा, ज्यामध्ये एक विचार म्हणजे एक बी आहे. एक नकारात्मक विचार जर तुम्ही टाकला तुमच्या सुप्त मनामध्ये, त्याला जर तुम्ही पुन्हा रिपीट करत राहिले, मग ही व्यक्ती माझ्याशी अशीच वागते, ही व्यक्ती माझ्याशी चुकीचं बोलली, ही व्यक्ती माझ्या डोक्यातच बसली, ही या व्यक्तीचा मला खूप राग येतो, तिरस्कार येतो, तिच्याविषयी हेवा वाटतो. तर बघा, असे विचार आपण दिले, विचार म्हणजे काय, त्या झाडासाठी पाणी आहे आणि सूर्यप्रकाश आहे, मग ते बी वाढत जातं आणि त्याचे मोठे मोठे झाड नंतर होतात. पण तुम्ही जर एक बी तुमच्या सुप्त मनात जर पॉझिटिव्ह विचाराचं टाकलं, तर ते जे झाड असेल, ते पॉझिटिव्हिटीचं झाड असेल, जे तुम्हाला हॅपी करण्यासाठी, तुमचं मन शांत करण्यासाठी खूप तुम्हाला मदत करेल. तर मग हा विचार काय टाकायचा मनामध्ये, ते आज आपण बघणार आहोत. तर चला, आपण या ऍक्टिव्हिटीला आज सुरुवात करणार आहोत आणि अपेक्षांचं ओझं आपण रिलीज करणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये आपण आपल्या आई वडिलांसाठीच्या ज्या काही अपेक्षा आहे आपण त्यांच्याकडून करतो, हा, ज्या आपण रिलीज करणं गरजेचं असतं आणि ते सुद्धा आपल्याकडून करतात, त्या सुद्धा रिलीज करणं गरजेचं असतं. म्हणजे काय, त्यांना फ्री करायचं, त्यांना मोकळं करायचं. आणि त्या ज्या भावना आहेत, आपण या भावनांमध्ये गुंतलेलो असतो, म्हणून आई वडिलांच्या भावनांचा परिणाम मुलांवर होत असतो. मुलं सुद्धा त्याच भावनांमध्ये अडकून राहतात आणि मग आयुष्यभर जो काही त्रास आई वडिलांनी सहन केलेला आहे, तो त्रास मुलं देखील आयुष्यभर सहन करत राहतात. म्हणून आधी आई वडिलांना या भावनांमधून फ्री करणं गरजेचं आहे, त्यांच्या भावना जाणून घेणं गरजेचं आहे. तर आपण आता या ऍक्टिव्हिटी मध्ये या सगळ्या गोष्टी करणार आहोत. पूर्ण ऍक्टिव्हिटी करत असताना आपले डोळे बंद असतील आणि जेव्हा तुम्हाला सूचना मिळतील तेव्हाच तुम्ही डोळे उघडायचे आहेत. आणि तुमच्या इमॅजिनेशन मध्ये मी तुम्हाला जेही काही करायला सांगणार आहे ते सगळं आपण आपल्या इमॅजिनेशन मध्ये करणार आहोत. आधी तर आपण आपल्या शरीराकडून आपल्या श्वसनाकडे जाणार आहोत, श्वसनाकडून आपल्या सुप्त मनाकडे जाणार आहोत आणि सुप्त मनात आज आपण एक पॉझिटिव्ह विचाराचं बी लावणार आहोत. त्याला खत पाणी कसं घालायचं ते करणार आहोत आणि त्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी झाली की मगच डोळे उघडणार आहोत. लक्ष श्वसनाकडे द्या, डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहरा प्रसन्न, चेहऱ्यावर स्माइल ठेवा. संथ श्वसन, शरीरावर काही ताण आहे का बघा. खांदे सैल करा, मान सैल करा, मानेजवळचे स्नायू रिलॅक्स करा. संथ श्वसन, मोठा श्वास घ्या, छाती गच्च भरून श्वास घ्या. छाती पूर्ण रिकामी होईपर्यंत श्वास सोडा. संथ श्वसन. संथ म्हणजे नेहमी आपलं जसं सुरू असतं, आपल्या नकळत सुरू असतं ते श्वसन सुरू ठेवायचंय. त्यावर कुठलंही नियंत्रण नाही. श्वास येतोय जातोय त्याकडे फक्त बघत राहायचंय.
प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास लक्ष देऊन काळजीपूर्वक बघा, त्याकडे लक्ष द्या. श्वसनाची गती मंद, श्वसनाच्या गतीकडे लक्ष द्या. थोडा वेळ आपण श्वसनाकडेच लक्ष स्थिर ठेवणार आहोत. प्रत्येक येणारा जाणारा श्वास अनुभवा, त्याकडे लक्ष केंद्रित. काही सेकंद कुठल्याही सूचना नाही. संथ श्वसन सुरू. श्वास येतोय जातोय. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित. श्वसनाकडून आता आपण आपलं लक्ष आपल्या घशाच्या हालचालीकडे नेणार आहोत. श्वास येताना आणि जाताना घशाची होणारी हालचाल अनुभवा. श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम असा मंत्र जप आपण थोडा वेळ करणार आहोत. प्रत्येक येणाऱ्या श्वासासोबत सो आणि सोडणाऱ्या श्वासासोबत हम. सो हम मनातल्या मनात मंत्र जप आपल्याला करायचा आहे. 1 मिनिट आपण सोहम आणि आपल्या घशाची हालचाल श्वास याकडे लक्ष देणार आहोत. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. काही सेकंद कुठल्याही सूचना नाही. पूर्ण एकाग्रतेने सोहम मंत्राचा जप सुरू ठेवा. संथ श्वसन. सो हम, सो हम. श्वसनासोबत मंत्र जप सुरू आहे. आता श्वास सोडताना जेव्हा आपण हम म्हणणार आहोत मनातल्या मनात, तेव्हा शरीर सैल करा. श्वास घेताना सो, श्वास सोडत हम आणि शरीर सैल. श्वसनाकडून आपण मंत्र जप करतो आहोत, तिकडे ध्यान केंद्रित करा. मंत्रावरती ध्यान केंद्रित करा. मंत्रावरून आता आपलं ध्यान आपल्या मनाकडे न्या.
मनामध्ये काही विचार सुरू आहेत का, तिकडे लक्ष द्या. विचारांकडे फक्त बघत राहायचंय. विचार आले तर येऊ द्या. कुठले विचार येत आहेत, किती विचार येत आहेत, त्याकडे लक्ष द्या. आणि विचारांवर पुन्हा विचार करायचा नाहीये, त्यांच्याकडे फक्त बघत राहायचंय. काही वेळ आपण विचारांकडे बघत राहणार आहोत. विचारांकडे तटस्थपणे बघायचंय. आपल्या डोळ्यांसमोर विचारांचा मूवी सुरू आहे, पिक्चर सुरू आहे, चित्रपट सुरू आहे आणि आपण त्याकडे बघतो आहोत अशी कल्पना करा. आता कल्पना करा, आपल्या डोळ्यांसमोर अंधार पसरलेला आहे, सर्वत्र काळोख. त्या अंधाराचं निरीक्षण करा. आपल्या आजूबाजूला सर्वत्र तो काळोख पसरलेला आहे, त्याचा अनुभव घ्या. आता आपल्या डोळ्यांसमोर एक स्टेज दिसत आहे. त्या स्टेजवर मंद लाईट आहे, उजेड, प्रकाश थोडासाच मंद प्रकाश आहे. त्या मंद प्रकाशात आता आपले आई वडील त्या स्टेजवर आपल्याला उभे दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या. आपले आई वडील कसे उभे आहेत, त्यांनी काय कपडे घातलेले आहेत, त्याचं बारकाईने निरीक्षण करा. बारीक बारीक गोष्टींचं निरीक्षण करा. त्यांच्या हातात घड्याळ आहे का, अंगावर दागिने आहेत का, अजून काय आहे त्याचं बारकाईने निरीक्षण करा. आता कल्पना करा की आपल्या आई वडिलांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे. कल्पना करा की ते त्यांच्या अपेक्षा आपल्याला सांगता आहेत. ज्याही काही अपेक्षा असतील त्यांच्या, त्या आपल्या कल्पनेत ऐकण्याचा प्रयत्न करा. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करा. त्यांचं बोलून झालं की आता आपण त्यांना सांगणार आहोत आपल्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे. ज्याही काही अपेक्षा असतील तुम्ही त्यांना सांगा. सर्व अपेक्षा व्यक्त करा. एक्सप्रेस करा. सांगून मोकळ्या करा. मनात ठेवू नका. सर्व अपेक्षा सांगून मोकळ्या करा.
आपल्या अपेक्षा व्यक्त करून झाल्या की आता पुन्हा आपल्या आई वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. आपले आई वडील आपल्याला म्हणतायत, आम्ही तुमच्याकडून ज्या काही अपेक्षा करतो आहोत त्या अपेक्षांमधून आम्ही तुम्हाला मुक्त करतो आहोत, फ्री करतो आहोत. आपण त्यांच्या अपेक्षांमधून मोकळे होत आहोत, फ्री होत आहोत आणि आपल्या मनावरचा त्या अपेक्षांचा ताण दूर होतो आहे. आपण रिलॅक्स होतो आहोत. आता आपण सुद्धा आपल्या अपेक्षांमधून आपल्या आई वडिलांना मुक्त करतो आहोत असं त्यांना सांगा. त्यांना सुद्धा फ्री करा. आम्ही आमच्या अपेक्षांमधून तुम्हाला फ्री करतो आहोत, मुक्त करतो आहोत आणि त्यांच्यावरचा सुद्धा ताण, निगेटिव्हिटी दूर होते आहे. त्यांना सुद्धा रिलॅक्सिंग वाटत आहे, फ्री वाटत आहे. कुठल्याही अपेक्षा नाही आणि त्या अपेक्षांमुळे निर्माण होणारे कुठलेही विचार नाहीत, फक्त आनंद. ताण दूर झालेला आहे. अपेक्षांचा ताण, अपेक्षांचं ओझं दूर झालेलं आहे आणि आपल्याला खूप रिलॅक्स वाटतंय. अजूनही आपले आई वडील आपल्या स्टेजवर आपल्या डोळ्यांसमोर उभे आहेत. कल्पना करा, आपले आई वडील आता छोटे छोटे होत जात आहेत, लहान होत जात आहेत. इतके लहान होत आहेत. येथे 3 ते 4 वर्षांची मुलं, छोटी छोटी मुलं झालेली आहेत आणि ती छोटी मुलं त्या स्टेजवर उभी आहेत, गोंधळलेल्या अवस्थेत उभी आहेत. ते रडतायत. त्यांना काय करावं ते सुचत नाहीये. ते कुणाला तरी शोधतायत, रडतायत. त्यांच्याकडे जा, त्यांना प्रेम द्या. त्या छोट्या मुलांना शांत करा. ते का रडतायत त्याकडे लक्ष द्या. त्यांचं म्हणणं काय तिकडे लक्ष द्या. त्या छोट्या मुलांचं जे काही गरजा आहेत त्या गरजा काय आहेत त्याकडे लक्ष द्या. एका छोट्या मुलाची, मुलीची काय गरज आहे त्याकडे लक्ष द्या. त्यांना शांत करण्यासाठी आपल्या हातांमध्ये त्यांना उचलून घ्या, त्यांना अंगाई गा, त्यांना शांत करा. ते का रडताय त्याकडे लक्ष द्या. त्या छोट्या मुलांना आपल्या प्रेमाचा ओलावा मिळाल्यामुळे ते शांत झालेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. त्यांना जे जे हवं आहे ते आपण देतो आहोत. त्यांना भूक लागलीये का? त्यांना तहान लागलीये का? तिकडे लक्ष द्या. आता पुन्हा ती छोटी मुलं छोटी छोटी होत जाणार आहेत. अतिशय छोटी छोटी होत जाणार आहेत. ह्या दोनही छोट्या मुलांना आपल्या हृदयामध्ये ठेवून घ्या आणि जेव्हाही आपण जेव्हाही खाली हृदयाकडे बघू तेव्हा ते आपल्याला दिसतील.
त्यांच्या गरजा आपण पुरवू शकू, त्यांना प्रेम देऊ शकू, प्रेमाची ऊब देऊ शकू. कायमच आपण त्यांना आपल्या हृदयात घेऊन घेतलेला आहे. संथ श्वसन सुरू आहे. लक्ष आपल्या हृदयाकडे केंद्रित करा. हृदयामध्ये धडधड अनुभवा. पुन्हा हृदयाकडून आपण डोळ्यांकडे येणार आहोत. या डोळ्यांसमोर आपलं ध्यान केंद्रित करा. डोळे बंदच आहेत. आपल्या डोळ्यासमोर काय दिसतंय तिकडे लक्ष द्या. आता आपल्या डोळ्यांसमोर आपल्याला हिरवगार असं एक मैदान दिसत आहे. सर्वत्र हिरवळ आहे आणि अशा हिरवळ असलेल्या ठिकाणी आपण आलेलो आहोत अशी कल्पना करा. आजूबाजूला नारळाची झाडं आहेत. आपल्या आवडीची फुलांची झाडं सुद्धा तिथे आहेत. अशा ठिकाणी एक छानशी जागा बघून आपण तिथे ध्यानस्थ बसणार आहोत. आपल्या कल्पनेत आपण ध्यान करतो आहोत. ध्यानस्थ बसलेलो आहोत. आपल्याला थंड हवेचा स्पर्श जाणवतो आहे. आपल्या त्वचेला थंड हवेचा स्पर्श होतो आहे. हवा वाहती आहे. हवेचा स्पर्श आपल्या शरीराला त्वचेला जाणवतो आहे. हवेची दिशा, तिचा वेग किती आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कानांना पक्ष्यांचे सुमधुर आवाज ऐकू येत आहेत. ते आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकू येत आहेत. त्याकडे लक्ष द्या. फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतो आहे. तिकडे लक्ष द्या. मंद मंद सुगंध आपल्याला जाणवतोय आपल्या नाकाला. त्याचा अनुभव घ्या. आपल्या आवडीच्या फुलांचा सुगंध अनुभवा. आजूबाजूचं वातावरण अतिशय प्रसन्न. आकाशात पांढऱ्या रंगाची ढग आपल्याला दिसतायत. त्याकडे लक्ष द्या. ढगांचा आकार, त्यांची लांबी, रुंदी बारकाईने निरीक्षण करा. ढगांचे सर्व प्रकार आपल्या डोळ्यांसमोर आकाशात दिसत आहेत. ते अनुभवा.
कल्पना करा त्या ढगांवर एक छानस सिंहासन आहे आणि आपण त्या सिंहासनावर बसलेलो आहोत आणि त्या सिंहासनावर बसून आपल्याला खूपच छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, आपण खूप आनंदी आहोत आणि अशा बसलेल्या स्थितीत आपण डोळे बंद करून आपल्याला जे हवं आहे ते आपल्याकडे आकर्षित करून घेणार आहोत. मनातल्या मनात आपण एक विचार घेणार आहोत, जो विचार आपण 21 वेळा बोलणार आहोत. मला जे जे हवं आहे ते माझ्याकडे आकर्षित होत आहे. मला जे जे हवं आहे ते माझ्याकडे आकर्षित होत आहे. मला माझ्या जीवनात जे जे हवं आहे ते माझ्याकडे आकर्षित होत आहे. हे वाक्य आपण 21 वेळा मनातल्या मनात बोलणार आहोत. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ मिळणार आहे. 3 वेळा आपलं बोलून झालेलं आहे. 21 वेळा आपण बोलणार आहोत. मनातल्या मनात ते वाक्य रिपीट करा. माझ्या जीवनात मला जे जे हवं आहे ते माझ्याकडे आकर्षित होत आहे. माझ्या जीवनात मला जे जे हवं आहे ते माझ्याकडे आकर्षित होत आहे. 21 वेळा मनातल्या मनात रिपीट करा. एकवीस वेळा बोलून झालं की लक्ष पुन्हा आपण सिंहासनावर बसलेलो आहोत तिकडे द्या. सिंहासनावर बसून आपल्या आजूबाजूला पांढऱ्या रंगाचे ढग आहे आणि आपण त्या गोष्टीचा आनंद घेत आहोत. पुन्हा त्या सिंहासनावर बसून आपण डोळे मिटून घेणार आहोत आणि पुन्हा आपण मनातल्या मनात अजून एक वाक्य बोलणार आहोत. मी अपेक्षांच्या चक्रातून मुक्त होत आहे. मी अपेक्षांच्या जाळ्यातून मुक्त
मुक्त होत आहे असं 5 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. पुन्हा आपलं लक्ष सिंहासनाकडे आणा. आपण सिंहासनावर बसलेलो आहोत. त्या सिंहासनाचं निरीक्षण करा. आपल्या आजूबाजूला काय दिसतंय तिकडे लक्ष द्या. सिंहासनावरून आपण पुन्हा आता त्या हिरव्यागार मैदानावर जाणार आहोत, जिथे आजूबाजूला नारळाची झाडं आहेत, फुलं आहेत, थंड हवा आहे. त्या मैदानातून पुन्हा आपलं लक्ष आपल्या डोळ्यांसमोर आणा. आपल्या डोळ्यांसमोर अंधार दिसतो आहे, त्याकडे लक्ष द्या. त्या अंधारात अजूनही आपल्याला काही दिसत आहे का बघा. मनात काही विचार आहेत का? ते विचारांना एका चित्रपटाच्या माध्यमातून डोळ्यांसमोर आणा. विचार आले तर येऊ द्या, त्याकडे फक्त बघत राहायचंय. बघत राहायचंय. चित्रपट सुरू आहे आणि आपण बघतो आहोत. अशा प्रकारे बघत राहा. विचारांवरून पुन्हा आपलं लक्ष श्वसनाकडे आणा. श्वसनाच्या गतीकडे लक्ष द्या. श्वास येतोय जातोय त्याकडे लक्ष द्या. श्वसनावरून आपलं लक्ष शरीराकडे आणा. आपण आपल्या घरात बसलेलो आहोत. आपल्या शरीराचं निरीक्षण करा. आपण कोणत्या पोझिशन मध्ये बसलेलो आहोत तिकडे लक्ष द्या. हाताची बोट कोणत्या स्थितीत आहेत तिकडे लक्ष द्या. हाताच्या तळव्यांकडे लक्ष द्या. पायाच्या तळव्यांकडे लक्ष द्या. पायाची बोट तळवे कोणत्या स्थितीत आहेत त्याचं निरीक्षण करा. शरीरावर काही ताण आहे का बघा. ताण दूर करा. मोठा श्वास घ्या. श्वास सोडत शरीर सैल करा. संथ श्वसन. ओंकार जप करणार आहोत. डोळे बंदच आहेत.
शांती शांती शांती। संथ श्वसन, सावधान, दोन्ही हात एकमेकांवर घासत डोळ्यांवर घ्या, अंधारातच डोळे उघडा, प्रकाशाची जाणीव करत हळूच डोळे उघडा, हात खाली घ्या, रिलॅक्स, पर्वतासन करायचंय, शरीर वर ताणून घ्या, खेचून घ्या, थोडस साईडला जायचंय, श्वास सोडत, श्वास घेत सोडत, घे, शरणागत मुद्रा। आज केलेला योगाभ्यास या विश्व नियंत्रक शक्तीला अर्पण।